मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो आता ना तुम्ही किती जरी बिझी असशीला तरी मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघा। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना 5 प्रकारचे इशारे, होय मित्रांनो असे ना 5 प्रकारचे इशारे जे जर 5 प्रकारचे इशारे जे जर 5 प्रकारचे हिंट जर तुम्हाला ना एखाद्या स्त्रीकडून एखाद्या मुलीकडून जर तुम्हाला भेटत असतील, म्हणजे एखादी स्त्री एखादी मुलगी तुम्हाला हे 5 इशारे जर तुम्हाला देत असेल तर मित्रांनो त्याचा अर्थ ना हा असाच होतो की मित्रांनो ती स्त्री किंवा ती मुलगी तुमच्यावरती ना खूप जास्त ती फिदा आहे, तिला तुम्ही ना खूप जास्त तिला तुम्ही आवडता। त्या मुलगीला ना तुमच्या सोबत म्हणजे तिला ना अफेअर करायची, तुमच्या सोबत लफडं करायची तिला इच्छा आहे, तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता। तर मित्रांनो म्हणजे त्या इशाऱ्यांचा अर्थ ना हा असाच होतो। तर मित्रांनो हा व्हिडिओ ना खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पोरग्याने प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे तर तो पहिला इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जास्त महत्त्व देणं। होय मित्रांनो, काय बोललो मी, तुम्हाला ना जास्त महत्त्व देणं। आता बघा मित्रांनो, जर एखादी मुलगी जर एखादी स्त्री जर तुम्हाला ना गरजेपेक्षा जास्त जर ती महत्त्व देत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बोललेल्या गोष्टी सर्व ऐकणं, तुमच्या आवडीनिवडीनुसार स्वतःला बदलणं, म्हणजे मित्रांनो एक्सेट्रा एक्सेट्रा। म्हणजे मित्रांनो तुम्हाला ना समजलं असेलच की मित्रांनो जर एखादी मुलगी जर एखादी स्त्री जर तुम्हाला ना गरजेपेक्षा जास्त जर ती महत्त्व देत असेल तर मित्रांनो समजून जा की ती स्त्री ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे, तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता। कारण मित्रांनो जेव्हा एखाद्या मुलगीला जेव्हा एखाद्या स्त्रीला एखादा पुरुष एखादा मुलगा जेव्हा तिला आवडायला लागतो ना तेव्हा मित्रांनो ती मुलगी ना त्या मुलग्याला किंवा त्या पुरुषाला जास्त महत्त्व ती द्यायला सुरुवात करते। नाहीतर मित्रांनो असं कोणती पण मुलगी कोणत्या पण पोरग्याला असं महत्त्व अजिबात देत नाही। तर मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत ना म्हणजे फिरणं। होय मित्रांनो, काय बोललो मी, तुमच्यासोबत ना फिरणं। आता बघा मित्रांनो, जर एखादी मुलगी जर एखादी स्त्री म्हणजे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तुमच्यासोबत ना फिरायला बघत असेल, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, अरे यार मला ना आज म्हणजे इथे जायचं होतं तर माझ्यासोबत ना कुणीच नाही आहे, तर तू माझ्यासोबत ना त्या ठिकाणी माझ्यासोबत येऊ शकतोस का? असं मित्रांनो कोणतं ना कोणतं कारण काढून कोणता ना कोणता बहाणा बनवून ती मुलगी ना तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळा ती जर तुमच्यासोबत ना फिरायला बघत असेल तर मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे। कारण मित्रांनो मुलींना त्याच मुलग्याला आपल्यासोबत घेऊन फिरण्याचा प्रयत्न करतात जो मुलगा ना त्यांना आवडत असतो। नाहीतर मित्रांनो असं कोणती पण मुलगी असं कोणत्या पण पोरग्याला आपल्यासोबत घेऊन ती अजिबात फिरत नाही। तर मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना कोणत्या पण दुसऱ्या मुलीसोबत कोणता पण संबंध तुम्हाला ठेवून न देणं। होय मित्रांनो, काय बोललो मी, तुम्हाला ना कोणत्या पण दुसऱ्या मुलीसोबत कोणताही संबंध तुम्हाला ठेवून न देणं किंवा तुम्हाला ना म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर तिने बघितलं की तुम्ही ना एखाद्या मुलीसोबत जर तुम्ही
बोलत होता किंवा एखाद्या मुलीसोबत तुम्ही फिरत होता, तर मित्रांनो ती मुलगी ना तुमच्यावरती रागवेल, तुम्हाला बोलेल की तू त्या मुलीसोबत काय करत होतास, ती मुलगी ना तुझी कोण लागते, असं तुमच्यावरती ना ती रागवेल. आणि मित्रांनो म्हणजे जरी तुम्ही ना त्या मुलीला असं बोललात की अरे यार ती मुलगी ना माझी फक्त फ्रेंड आहे, तरी पण मित्रांनो ती मुलगी ना अजिबात ऐकणार नाही. ती तुम्हाला म्हणजे असं बोलेल की तुझी ती फ्रेंड असो किंवा कोणीही असो, तू तिच्यासोबत ह्याच्यानंतर जर मला दिसलास ना तर मी तुझ्यासोबत बोलणं अजिबात म्हणजे टाकून देईन, असं तुम्हाला धमकी देईल मित्रांनो. की जर तू तिच्यासोबत मला दिसलास तर मी तुझ्यासोबत ना अजिबात बोलणार नाही, असं तुम्हाला धमकवेल मित्रांनो. तर मित्रांनो हा पण इशारा ना जर तुम्हाला भेटत असेल तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती फिदा आहे. कारण मित्रांनो जेव्हा एखाद्या मुलीला ना एखादा मुलगा तिला आवडायला लागतो ना, तेव्हा ती मुलगी ना त्या मुलग्याला कोणत्याच दुसऱ्या मुलीसोबत कोणताही संबंध ती ठेवून देत नाही. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जो चौथा इशारा आहे, तर तो चौथा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मदत करणं आणि तुमची ना गरजेपेक्षा जास्त तुमची काळजी घेणं. होय मित्रांनो, काय बोललो मी, तुम्हाला ना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मदत करणं आणि तुमची ना गरजेपेक्षा जास्त तुमची काळजी घेणं. आता बघा मित्रांनो जर एखादी मुलगी ना तुम्ही जेव्हा पण कुठल्या पण प्रॉब्लेममध्ये जेव्हा तुम्ही फसताना तेव्हा ती सर्वात पहिल्यांदा येऊन जर तुम्हाला ना मदत करायला बघत असेल आणि ती प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मदत करत असेल आणि तुम्हाला जरा पण जरी सुद्धा काही झालं ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ना ताप आला, तुम्हाला सर्दी खोकला झाला आणि तुम्ही ना डॉक्टरकडे तुम्ही गेला होता, तर मित्रांनो ती मुलगी ना तुम्हाला वारंवार कॉल करेल की आता तुझी तब्येत कशी आहे, तू वेळेवर म्हणजे जेवलास का, तू गोळ्या खाल्ल्यास का, डॉक्टरने तुला काय सांगितलं, असं तुम्हाला ना असं वारंवार बोलेल मित्रांनो. तर मित्रांनो असा पण इशारा जर तुम्हाला भेटत असेल ना तर मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे, तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो मुलींना त्याच मुलग्याला वारंवार मदत करतात आणि त्याच मुलाची केअर जास्तीत जास्त करतात जो मुलगा ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हा पण मुद्दा ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जो पाचवा इशारा आहे, तर तो पाचवा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत ना फ्युचरची स्वप्न तुमच्यासोबत बघणं. होय मित्रांनो, काय बोललो मी, तुमच्यासोबत ना फ्युचरची स्वप्न तुमच्यासोबत बघणं. आता बघा मित्रांनो जर एखादी मुलगी ना तुमच्यासोबत जर फ्युचरची स्वप्न जर बघायला सुरुवात करत असेल, म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल ती तुम्हाला बोलेल की आपण ना फ्युचरमध्ये असं करूया तसं करूया, आपण असा बिझनेस टाकूया, असं म्हणजे मित्रांनो ती मुलगी ना तुमच्यासोबत जर फ्युचरची स्वप्न जर तुमच्यासोबत जर बघायला सुरुवात करत असेल, तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे, तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो मुलींना त्याच मुलग्यासोबत फ्युचरची स्वप्न ते बघतात, म्हणजे जो मुलगा ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो असं कोणत्या पण मुलग्यासोबत कोणती पण मुलगी आपल्या फ्युचरची स्वप्न अजिबात बघत नाही. मुलगी त्याच मुलग्यासोबत आपल्या फ्युचरची स्वप्न ती बघते जो मुलगा ना तिला आवडत असतो. तर मित्रांनो हा पण इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.